डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अजून समाधानकारक त्याच्यामध्ये रिकव्हरी नाहीये. अजूनही ते त्या ठिकाणी स्टेबल झालेत असं म्हणता येणार नाही, कारण मी बघितलं अतिशय चिंताजनक अजूनही प्रकृती राम खडेंची आहे. म्हणजे देव करो त्यांची प्रकृती लवकर रिकव्हर हो, कारण अजून ते डेंजर याच्या बाहेर आले नाहीत. प्रकृती अजूनही त्यांची चिंताजनक आहे. आता मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलोय. त्यामुळे इतर नातेवाईकाच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटलं होतं की साधारण प्रकृती त्यांची स्टेबल असेल, पण आज बघितल्याच्या नंतर डॉक्टर अजून काही तपासण्या करणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे अजून समाधानकारक त्या ठिकाणी रिकव्हरी ही पेशंट मध्ये नाही. आज त्यांचा जवळपास 6वा दिवस आहे आणि याच्यामध्ये जशी पाहिजे तशी रिकव्हरी झाली असं त्या ठिकाणी दिसत नाही. सुरेश धस यांच्यावर आरोप अजून सांगता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आपण प्रार्थना करू शकतो, त्यामुळे किती दिवस लागतील याच्याबद्दलची माहिती डॉक्टरांना देखील सांगता येत नाही. मनोज चौधरी म्हणतात भाजपचे नेते ते आरोप करतात सुरेश धसांवर त्यांनी हे सगळा प्रकार केला. नेमकं काय झालं होतं तरी परिस्थिती असं आहे की आता माझ्या दृष्टीनं राम खाडे हे शोधित येणं खूप गरजेचं आहे आणि राम खाडेंना माहितीये खरी घटना काय झाली हे ते बोलल्यावर कळेल. पण याच्या अगोदरचा जर इतिहास बघितला तर राम खाडेवर हा 5वा हल्ला आहे आणि 4 हल्ले जे झाले त्याच्यामध्ये स्वतः राम खाडेंनी सुरेश धसांनी हल्ले घडवून आणले असं वारंवार सांगितलेलं आहे. हे काय पहिला हल्ला राम खाडेवर झालेला नाही आणि सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर हा अतिशय सुनियोजित हल्ला आहे. कारण राम खाडेंचं पोलीस संरक्षण काढलं जातं. आष्टी पोलीस स्टेशनच्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर हे संरक्षण काढलं? न्यायालयाने सांगितलं होतं राम खाडेला संरक्षण द्या, मग तुम्ही का काढलं? दुसरं, राम खाडेकडं त्या ठिकाणी वेपनचं लायसन होतं, शस्त्र परवाना होता. तो शस्त्र परवाना का तुम्ही रिन्यू केला नाही? कुणाचा दबाव होता? आणि त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे तर बीडमध्ये आमचे जे कावत नावाचे SP आहेत ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत, म्हणून बीडच्या हद्दीवरून 10 किलोमीटर पलीकडे हा राम खाडेवर हल्ला का होतो? कारण नगर जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे आहेत मग ते कुणाशी त्यांचे लागे बांधतात हे आम्ही वेळ आल्यावर उघड करू. पण आतापर्यंत त्यांनी सुरेश धसांच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून सुरेश धसांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत कोर्टामध्ये आणि आता एक करंडमध्ये हल्ला होण्याच्या 4-5 दिवस अगोदर एक सोसायटीची मोठी जागा नगरपंचायतीचं कॉम्प्लेक्स बांधत होतं, त्या जागेला देखील स्टे हा राम खाडेच्या तक्रारीवरून आला आणि त्याच्यानंतर हल्ला झालेला आहे. त्यामुळं राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ते सातत्यानं आष्टी मतदारसंघात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आवाज उठवत असतात. देवस्थानच्या जमिनी असतील, वक्फ बोर्डाच्या जमिनी असतील, ह्या बळकू नयेत म्हणून त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्यांच्यावर म्हणून हे 5वा हल्ला आहे. 4 हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. देव करो ह्या 5व्या हल्ल्यातून आम्ही सगळे प्रार्थना करतोय की ते 5व्या हल्ल्यातून ते वाचवलं. नगर परिषद त्याच्यावर कॉम्प्लेक्स बांधत होती. नगर परिषद हे सुरेश धसांच्या ताब्यात आहे. एवढी दहशत काय सुरेश धसांची? तुम्ही काय सरकारकडे मागणी करणार? काय चौकशी व्हायला असं आहे की सरकारला जर चौकशी करायची असती आणि ह्या आरोपी जे राम खाडेच्या वर ज्यांनी हल्ला केलाय त्या आरोपीवर जर कुणाचा वरद हस्त नसता तर पोलिसांनी आतापर्यंत ते आरोपी जेरबंद केले असते. पोलिसांनी एक तरी आरोपी मला सांगा ना तुम्ही, आज माणूस जगल का मरण माहित नाही, एक तरी आरोपी सापडलाय का? जर हा आरोपीवर पोलिसांच्यावर कुणाचा दबाव नसता, वरद हस्त नसता तर आरोपी सापडला नसता. राम खाडेला अक्षरशः हल्ला तर केलाय पण दगडाने प्रत्येक शरीराच्या पार्टावर खेचलंय आणि इंटरनल ब्लडिंग आतमध्ये झालंय. त्यामुळे कोणते पार्ट डॅमेज आहेत आणि कुठं काय करायचंय ह्याच्यात डॉक्टर बरेच दिवस कन्फ्युज होते. एवढ्या वाईट पद्धतीने राम खाडेला मारले. कोणाचा वरद असतं वाटतं तुम्हाला या संदर्भात? तुम्ही मुख्यमंत्री आता याच्यात आमच्या फर्स्ट प्रायोरिटी ही राम खाडे बरं होणं आहे आणि याच्यावर कुणाचा वरद असतं हे सगळ्यांना माहिती आहे. कारण 4 हल्ले झालेत राम खाडेवर. 4ही हल्ल्यामध्ये त्यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांचं नाव घेतलं ना. आता हा 5व्या हल्ल्यात तर शुद्धीतच नाही. नेमकं काय घटना घडली हे अजून माहित नाही. त्यामुळं आता बोलण्यापेक्षा आमची प्रायोरिटी राम खाडे दुरुस्त होणं आहे. पण नगर पोलीस आणि नगर SP कडून आमची अपेक्षा आहे की कोण आरोपी आहेत ते अद्यापर्यंत का सापडले नाहीत. एक सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला होतो, संबंध महाराष्ट्रात देशभर ही बातमी त्या ठिकाणी वाऱ्यावर सारखी पसरली. नगर पोलिसांना आरोपी का सापडले नाहीत
तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे यापुढे? त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते त्यांनी काय सांगितले का पोलिसांना स्टेटमेंट? तुम्ही त्यांना भेटलेत का? कोण कोण होते? त्यांनी नाही, ते confess केलंय का? मी आज फक्त राम भाऊ खाडे यांची प्रकृती बघायला आलो होतो त्यांनी आणि भेटले नाही का तुम्ही? मी अजून कुणालाही त्यांच्यातलं भेटलो नाही. राम खाडेंना भेटलो, त्यांच्या भावाला भेटलोय, कारण मी प्रचाराच्या दौऱ्यात आहे आणि आता देखील आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि पक्षाने आम्हाला ठरवून दिलेले प्रचाराच्या सभा आहेत. तर आज मी संध्याकाळपर्यंत त्या प्रचाराच्या दौऱ्यात आहे. उद्या मी त्या लोकांना देखील भेटेल आणि काय झालं हे समजून घ्यायचा प्रयत्न करेन. तुमच्या पक्षाकडून काय भूमिका आहे? कारण कारवाई काहीच होत नाही. काय तुम्ही आंदोलनं आमच्या करणार आहेत? पक्षाकडून- तुम्ही बीड जिल्ह्यातले आहात, तुमच्या पक्षाचे ते नेते आहेत, वारंवार त्यांच्यावर हल्ले होत आहेत. मग असे हल्ले सहन करणार का पक्ष? काय आमचा पक्ष हे हल्ले सहन करणार नाही. आमच्या पक्षाची फर्स्ट प्रायोरिटी ही आहे की राम खाडे यांची तब्येत बरी व्हावी. काय घटना घडली हे राम खाडेंच्या तोंडून एकदा आम्हाला कळली तर त्याच्यानंतर पक्ष हा पूर्ण ताकदीनं राम खाडेंच्या पाठीशी आहे. आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, या सगळ्यांनी याच्याबद्दल आम्हाला विचारणा केली आणि ह्या सगळ्याच्या बद्दल आम्ही जे जे काही घटना घडलेल्या आहेत, राम खाडेचं पोलीस संरक्षण कसं काढलेलं आहे, राम खाडेला शस्त्र परवाना कसा नाकारलेला आहे, याच्या अगोदर 4 हल्ले राम खाडेंच्यावर कसे झालेले आहेत आणि राम खाडेने अनेकदा पोलीस संरक्षणाची मागणी केली की माझ्या जीवाला धोका आहे आणि जयंत पाटील साहेबांसारख्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांनी, माजी मंत्रींनी मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी पत्र दिलं की राम खाडेच्या जीविताला धोका आहे. असं असताना गृह विभागाने का दुर्लक्ष केलं? कुणाचा दबाव होता राम खाडेवरला संरक्षण नाकारायला आणि राम खाडेचा परवाना त्या ठिकाणी नूतनीकरण न होऊ द्यायला? जर राम खाडेचा परवाना नूतनीकरण असता आणि त्याचं जर संरक्षण असतं तर राम खाडेवर हल्ला झाला नसता ना. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करून आणलंय आणि हल्ला करताना काळजी घेतली गेली की हा हल्ला बीड जिल्ह्यात होऊ नये तर तो नगर जिल्ह्यात व्हावा. मग याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधावं. नसता राम खाडे हे दुरुस्त झाल्यावर तो मास्टर माइंड राम खाडे सांगतील आणि आम्ही पण सांगू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अचानक रद्द केल्यात. निवडणूक आयोगावर टीका होते. तुम्ही प्रचार करताय, अनेक ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या, कसं बघताय? असं आहे की निवडणुका आयोगाचा कारभार जो आहे हे तुगलकी कारभार आहे, मोहम्मद तुगलकाचा कारभार आहे. निवडणूक आयोगाला काय करावं हे सुचत नाहीये. भारतीय जनता पार्टी जसं सांगेल तसं निवडणूक आयोग करते. आता मला सांगा, नगराध्यक्ष पदाला पूर्ण शहर मतदान करणार आहे आणि एका 2 प्रभागाच्या तुम्ही मतदान स्टे केलं आणि पूर्ण शहर बाकीचं मतदान करणार. 3 तारखेला तुम्ही निकाल देणार. एखादा नगराध्यक्ष 15-20 मतांनी आला किंवा पडला आणि त्या प्रभागात उद्या जर त्याला जास्त मतं पडणार असली तर नेमकं त्याच्यावर अन्याय आहे का न्याय आहे त्या शहरावर? म्हणजे निवडणूक रद्द करायची तर पूर्णच करा ना. तुम्ही 2 प्रभागाची रद्द करणार, 2 प्रभागात साधारण 2-3 हजार मतं असणार आणि त्या 2-3 हजार मतावर निकाल ठरणार आहे ना शहराचा. मग सगळीच निवडणूक पुढे घेऊन जायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की सगळी निवडणूक पुढे घेऊन जायला पाहिजे होती. घ्यायची तर याचा पुढच्या प्रभागावर त्याचा परिणाम होईल ना. त्याचा परिणाम हा पुढच्या प्रभागावर होईल. आता जर नगराध्यक्ष ह्या पार्टीचा निवडून आला तर पुढे प्रभागात उभा राहताना मतदार त्याच माणसाला मत करतील ना, एक्सपोज होणार ना मतदार. शिवसेनेचे शहाजी बापू जे आहेत त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली एलसीबी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने झडती घेतली. शिवसेनेच्या शहाजी बापूची, शिवसेनेचे आमदार राणे हे भाजपच्या लोकांची झडती घेत आहेत. भाजपवाले पाठवत असतील शहाजी बापूंच्याकडे. म्हणजे एकंदरीत पैशाचा सगळा खेळ हा महायुतीत चाललाय आणि ते सगळे सोबत बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कोण कुठे पैसे पाठवतोय. म्हणून ही निवडणूक पैशाच्या बळावर जिंकू शकतो. काल उरणमध्ये देखील एक भाजपाचे उमेदवार हे मतदान केंद्रात, जिथं मतदान केंद्र 2 तारखेला ताब्यात घेतलेलं आहे मतदान केंद्र म्हणून, तिथं पैसे वाटत होते. त्याचे आम्ही काल जाऊन उमेदवारासोबत मी स्वतः जाऊन तक्रार केली. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणजे आता काय भाजपानं ह्यांनीच, आता रवींद्र चव्हाण सांगतात की 2 नंबरला काही किंमत नाही. राणेचे शिवसेनेतले आमदार जे राणे ते जाऊन सांगतात भाजपवाले पैसे वाटतायत. म्हणजे महाराष्ट्र हे बघतोय सगळं की हे पैशाच्या बळावर हे आता एकमेकांच्या विरोधात जे लढतायत तर ह्यांचं बाहेर बिंग यायला लागलंय. ह्यांचा उद्देश हा आम्ही मतं विकत घेऊ शकतो हाच आहे.